मोदी जी और उनके और धर्मेंद्र प्रधान जी, क्योंकि उन्होंने गलती की है। मित्र हो, अचानक जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. तरुणाईचा हा आवाज सत्तेला सुद्धा उलथवून टाकेल असं राजकीय जाणकारांना वाटतं. झुरळाच्या पार्टीमुळे देशात राजकीय क्रांतीचं बीज पडेल अशी परिस्थितीही निर्माण झालेली आहे. मागच्या 17 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे. मागील 17 दिवसापासून सोनम वांगचूक जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे, पण मोदी सरकारनं साधी दखलही घेतली नाही त्यांची. नीट पेपर लीक प्रकरणानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके देखील आपल्या टीमसह जंतर मंतरवर आंदोलन करीत आहेत. अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर वांगचूक यांच्या प्रकृतीची माहिती देत सांगितलं, त्यांचे स्नायू कमकुवत होत आहेत. ते अत्यंत वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये आहेत. या आंदोलनात एका 7 वर्षाची एक चिमुकली मुलगी मोठ्या उत्साहानं सहभागी झालेली आहे, मोठ्या आत्मविश्वासानं सहभागी झालेली आहे. ती फक्त या उपोषणामध्ये सामीलच झाली आहे असं नाही, तर तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे एक मागणी सुद्धा केली आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा ठरला आहे. इतक्या कमी वयामध्ये सुद्धा देशात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या उपोषणाला या चिमुकलीनं हजेरी लावली आणि सडेतोडपणे आपलं मत तिनं लोकांसमोर मांडलं. तिचा हा समजूतदारपणा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडे या चिमुरडीनं एक मागणी केलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या उपोषणात सामील झालेल्या या चिमुरडीला पाहून एका पत्रकारानं तिच्याशी संपर्क साधला, तिचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्या मुलीला त्यांनी विचारलं की काय नक्की तिची काय मागणी आहे. याच्या उत्तरामध्ये चिमुकलीनं सांगितलं, मला धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान मोदी यांना सांगायचं आहे, मी तुम्हाला 2 पर्याय देते. एक तर तुम्ही राजीनामा द्या आणि माफी मागू नका, किंवा मग तुम्ही इथं मंचावर या आणि माफी मागा, मग राजीनामा देऊ नका. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलगी पुढे म्हणते, मी धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छिते, तुम्हाला जराही लाज वाटत नाही? भारताचे इतके मोठे शास्त्रज्ञ आजारी पडलेले आहेत, मागील 16 दिवसापासून ते इथं आहेत. खरं तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, नक्की 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 थक्क व्हाल. धर्मेंद्र प्रधान कौन है? वो एजुकेशन मिनिस्टर है, उनके वजह से इतने सारे बच्चे मर गए, 23 या फिर 20 बच्चे मर गए हैं. उनको थोड़ी सी भी शर्म नहीं आई. यहाँ आकर के क्या कहना चाहती हूँ? मैं ये कहना चाहती हूँ कि धर्मेंद्र प्रधान जी और मोदी जी, मैं आपको 2 चॉइस देती हूँ. या तो आप इस्तीफा दे दीजिए और सॉरी मत कहिए, या तो आप सॉरी कह दीजिए. यहाँ पर आप दोनों खड़े होकर यहाँ पर स्टेज पे सॉरी कह दीजिए और इस्तीफा मत दीजिए. मोदी जी आके यहाँ सॉरी बोले आप? मोदी जी और उनके और धर्मेंद्र प्रधान जी, क्योंकि उन्होंने गलती की है कि उन्होंने पेपर लीक करवाया और यहाँ पर वो लाठी भी चलवा रहे हैं. कहाँ लाठी चल रही है? यहाँ पर, ताकि हम लोग हट जाए, हम वो इस्तीफा ना दे. उन्होंने पुलिस वाले को कहा कि इन लोगों को जल्दी हटाओ यहाँ से, हम नहीं देंगे इस्तीफा. ये काम करना अच्छी बात है. क्या नाम बताया तुमने? मैंने अपना नाम प्राची बताया. प्राची, एक बार बताओ, अभी 20 तारीख को जो प्रोटेस्ट होने वाला है उसमें भी आने वाली हो क्या आप? हाँ, मैं उसमें भी आऊंगी, मैं हर दिन आऊंगी. और तुम पढ़ाई क्या करती हो, कौन सी क्लास में? मैं 2nd क्लास में हूँ, कल मेरा एग्जाम है, फिर भी मैं आई. सोनम वांगचुक जी को जानती हो? हाँ, और मुझे एक बात कहना है मोदी जी और धर्मेंद्र प्रधान जी से, आपको 1% भी शर्म नहीं आई? इतने बड़े साइंटिस्ट, पूरे इंडिया के इतने बड़े साइंटिस्ट वहाँ पर बीमार पड़े, 16 डेज से वो संसद पे, आपको बीमार पड़े, आपको थोड़ी सी भी शर्म नहीं आई? आप एक दिन अपने घर में खुद 2 वीक तक आप भूख हड़ताल करके देखिए. अगर आप 2 वीक तक भूख हड़ताल कर लेंगे, तब हम यहाँ पर प्रोटेस्ट नहीं करेंगे. अगर आप नहीं कर पाएंगे, मतलब आपको रिजाइन देना पड़ेगा. बाप रे बाप, ये बच्ची छोटी सी है और इसको
आहे ना कमाल. जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण जेवढं देशभर चर्चेला आलेलं आहे तेवढी चर्चा या व्हिडिओची देखील होऊ लागलेली आहे. आणि त्याच बरोबर केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाची सुद्धा. 16-17 दिवसापासून एक मोठा माणूस उपोषण करतोय. साधे शिक्षण मंत्री सुद्धा त्याच्यापर्यंत गेले नाहीत आणि हाच राग अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीला आलेला आहे. अवघ्या 7 वर्षाच्या या चिमुकल्या मुलीचं धाडस, तिचा एवढा प्रचंड आत्मविश्वास, तिची देहबोली, हे सगळं बघून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. तुमच्याकडून अगदी मोजक्या शब्दात का होईना पण या मुलीचं कौतुक होईल अशी अपेक्षा आहे. आणि तुमचा आशीर्वाद तर या मुलीला नक्की मिळावा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, नेहमीची एक अपेक्षा. आणि धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.